नमस्कार, आपण पाहताय रत्नापूर न्यूज. गंजगोलाईतील अतिक्रमणावर मनपाचा हातोडा. आयुक्त मानसी मीना यांची प्रत्यक्ष पाहणी. दिवसभर मोहीम सुरू. लातूर. गुरुवार दिनांक 27 मे रोजी महापालिकेने शहरातील गंजगोलाई भागात अतिक्रमण हटाव मोहीम जोरदारपणे राबवली. यात जवळपास 300 अतिक्रमणे हटविण्यात आली. यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. गंजगोलाई हे लातूर शहरातील बाजारपेठेचे मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणी शहरासह जिल्ह्यातील येणाऱ्या नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होते. या भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिक व प्रवाशांनाही याचा त्रास होत होता. यामुळे मनपाने ही अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. पालिकेच्या वतीने 2 दिवसापूर्वी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले होते. तरीही अतिक्रमणे कायम असल्याने गुरुवारी ही मोहीम राबवण्यात आली. पालिका आयुक्त श्रीमती मानसी मीना यांनी प्रत्यक्ष स्थळावर उपस्थित राहून या मोहिमेची पाहणी केली. अतिक्रमणे हटविण्यासाठी मनपाच्या वतीने 5 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 6 पर्यंत ही मोहीम सुरू होती. गंजगोलाईतील कापड गल्ली, भुसार लाईन, हनुमान चौकापासून गंजगोलाईकडे जाणारा मुख्य रस्ता, सुभाष चौक ते हनुमान चौक, लोखंड गल्ली, मस्जिद रोड, अण्णाभाऊ साठे चौक ते शाहू चौक, वीज वितरण कार्यालयाच्या पाठीमागील व बाजूच्या रस्त्यावरील अतिक्रमणे गुरुवारी काढण्यात आली. मनपा आयुक्त श्रीमती मानसी मीना यांच्या निर्देशनात उपायुक्त वसुधा फड यांनी केलेल्या नियोजनामुळे ही मोहीम यशस्वी झाली. शहरातील इतर भागातील अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. यापुढील काळात वारंवार अशा मोहिमा सुरू राहणार आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपापली अतिक्रमणे लवकरात लवकर काढून घ्यावीत असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. रत्नापूर न्यूज, लातूर.